सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आत्तापर्यंत आपण ज्या सत्याची आणि ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण एकाच वेळी आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता एकाच वेळी सायलीला पायरीवरून घसरून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि त्याच वेळेस आता दुसरीकडे महिपत आणि नागराजने पाठवलेला गुंड प्रतिमाला मारण्यासाठी सुभेदारांच्या घरी येतो आणि त्याच वेळेस प्रिया आता दहीहंडीचा कार्यक्रम कसा आता सेट करते आणि आता त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आता प्रतिमाला मारायसाठी महिपतचा माणूस येतो आणि प्रतिमा जेव्हा आता दहीहंडीच्या त्या गर्दीमध्ये रस्त्याने जाऊ लागते त्याच वेळेस आता इकडे अर्जुनसुद्धा प्रतिमाला शोधण्यासाठी त्या गर्दीत कसा बाहेर पडतो आणि त्यानंतर आता प्रतिमाला हाका मारून देखील प्रतिमा सापडत नसल्यामुळे प्रतिमाला जर शोधायचं असेल तर आता आपल्याला गोविंदाच मदत करेल हे लक्षात येताच आता प्रतिमाला शोधण्यासाठी अर्जुन हा कसा दहीहंडी फोडण्यासाठी वर चढतो आणि त्याच वेळेस इकडे प्रतिमाला मारायसाठी आलेला तो महिपतचा गुंड प्रतिमासमोर येताच चाकू काढून प्रतिमाला मारू लागताच आता दहीहंडीवरून अर्जुनचे लक्ष कसे त्या गुंडाकडे जाते आणि तेच दहीहंडीचे मडके घेऊन त्या गुंडाच्या डोक्यात वाऱ्याच्या वेगाने वाघ बनून पळून येत अर्जुन कसा डोक्यात टाकतो आणि प्रतिमाचा जीव कसा आता अर्जुन वाचवतो. आणि जेव्हा आता अर्जुन प्रतिमाला वाचवतो आणि ज्या वेळेस तो गुंड आता मारण्यासाठी प्रतिमाला चाकू उगारतो त्याच वेळेस आता 22 वर्षापूर्वीचा भूतकाळ महिपतने जीव घेण्याचा प्रयत्न करणारी घटना प्रतिमासमोर येऊन प्रतिमाची वाचा परत येत प्रतिमा कशी तिच्या तोंडातून वाचव अर्जुन असे वाक्य बोलते आणि तो गुंड त्याच्या डोक्यात आता तेच मडके टाकून तो गुंड कसा पळून जातो. आणि आता तिकडे त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये असलेली सायली आता शुद्धीवर येऊन आई कशी हाक मारते ह्या ज्या घटना एकाच वेळीस कशा घडतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता प्रियाकडून सायलीला धक्का मारून सायली ही पायरीवरून पडलेली असते आणि त्यामुळे सायलीच्या डोक्याला मार लागून सायली ही त्याच ठिकाणी बेशुद्ध झालेली असते आणि सायलीच्या कानातून रक्त आलेले असल्यामुळे ताबडतोब आता अश्विन आणि अर्जुन सायलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. त्याच वेळेस आता हॉस्पिटलमध्ये प्रयत्नांची शिकस्त करून डॉक्टर हे सायलीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. सायली काही शुद्धीवर येण्याचे नाव घेत नसते. सायलीच्या डोक्याला कदाचित मेंदूला मार लागला त्यामुळे सायलीची शुद्ध हरपलेली आहे आणि आता त्यामुळे सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. डॉक्टरांनी आता सगळे काही देवावरती सोडलेले असतात आणि त्यांचे प्रयत्न आता चालू ठेवलेले असतात. इकडे आता प्रियाने विचार केलेला असतो की आत्ताचं आपण आता नंतर बघू. जर आपण तिकडे प्रतिमाला मारण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम सेट म्हणजे ॲडजस्ट केला नाही तर आपली कॉट महिपत हा सायली शेजारी लावून ठेवील आणि तो आपला घात करील. त्यासाठी आता प्रियाने घरी येऊन पूर्णाईच्या कानात आता दहीहंडीविषयी भडकवलेलं असतं. प्रिया सांगते की पूर्णाई हे बघ दरवर्षी आपण दहीहंडीचा कार्यक्रम आता साजरा करतो. यावर्षी जर दहीहंडी केली नाही तर देवाला कसं वाटेल आणि तिकडे सायली हॉस्पिटलमध्ये आहे. सगळं काही दहीहंडीमुळे पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि त्यामुळे आपली सायली वाचेल. पूर्णाईला देखील आता प्रियाचे म्हणणे पटलेलं असतं आणि आता इकडे सायली काही शुद्धीवर येण्याचे नाव घेत नसते आणि अर्जुन मात्र रडत असतो. अर्जुनच्या डोळ्यातून काही केल्या अश्रू थांबत नसतात. अर्जुनची ती अवस्था आता प्रताप आणि कल्पनाला अजिबात बघवत नसते. तेवढ्यात आता इकडे पूर्णाई ही प्रतापला फोन करून दहीहंडीचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे प्रताप आणि दहीहंडीचा कार्यक्रम जर आपण केला तर सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी आणि वातावरण तयार होईल. त्यामुळे आपल्या सायलीला सुद्धा शुद्धीवर येण्यासाठी मदत होईल. तेव्हा तू अर्जुनला ताबडतोब घरी पाठवून दे असे आता पूर्णाईने प्रतापला सांगितलेलं असतं. तेव्हा आता प्रताप आणि कल्पना इकडे अर्जुनला समजावतात. कल्पना म्हणते की आपल्या सायलीसाठी तुला देवाचं हे काम करावंच लागेल अर्जुन. तेव्हा आता अर्जुन सुद्धा आता
इकडे घरी येतो. पण आता इकडे मात्र भलतेच घडलेले असते आणि आता सायली काही केल्या आता घरात नसते हे आता प्रतिमाच्या लक्षात येऊन सायलीला शोधण्यासाठी प्रतिमा आता बाहेर पडलेली असते. इकडे आता प्रतिमा घरात नसल्याचे समजताच आता पूर्णाईला मोठा धक्का बसतो. प्रतिमा कुठे गेली असेल या विचाराने आता पूर्णाई घाबरलेली असते आणि आता अर्जुन येताच ताबडतोब घाबरलेली पूर्णाई प्रतिमा घरात नसल्याचे अर्जुनला सांगते. तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन आता पूर्णाईला धीर देतो आणि समजावतो की पूर्णाई तू काही काळजी करू नको, प्रतिमा आत्या इथेच कुठेतरी बाहेर असेल, मी बघतो. तेव्हा आता अर्जुन हा प्रतिमाला शोधण्यासाठी बाहेर जाऊ लागतो. त्याच वेळेस आता बाहेर दहीहंडीच्या कार्यक्रमाची गर्दी झालेली असते. रस्त्यावरती सगळेजण आता कृष्णाचा जयघोष करत आता नाचत असतात आणि त्याच गर्दीमध्ये आता प्रतिमा ही बाहेर रस्त्याने जात असते. आणि त्याच वेळेस आता इकडे नागराजने आणि महिपतने पाठवलेला तो गुंड प्रतिमाला मारण्यासाठी तिथे आलेला असतो. त्या गर्दीत आता तो गुंड प्रतिमाला इकडे तिकडे शोधू लागतो. अखेर आता त्या गुंडाचे लक्ष प्रतिमाकडे जाते आणि आता मोबाईलमधील तो प्रतिमाचा फोटो आणि समोर आता दिसलेली प्रतिमा बघून हीच बाई असल्याचे आता त्या गुंडाच्या लक्षात येते. ताबडतोब आता त्या गुंडासोबत अजून एक माणूस असतो आणि दोघेही प्रतिमाच्या दिशेने धावू लागतात. इकडे आता मात्र अर्जुन हा प्रतिमाला शोधण्यासाठी त्याच गर्दीत आलेला असतो आणि आता प्रतिमा आत्या कुठेही तुम्ही अशी आता मोठ्याने हाका मारत अर्जुन आता प्रतिमाला इकडे तिकडे बघत असतो. तर आता प्रतिमा काही अर्जुनला दिसत नसते. तेवढ्यात आता गोपाला गोविंदा असा जयघोष करत वाजत गाजत लोक त्या गर्दीतून तिथे जात असतात आणि दहीहंडी फोडण्यासाठी आता तिथे भीड जमलेली असते. तर आता अर्जुन विचार करतो की प्रतिमाला जर आपल्याला शोधायचे असेल तर आपल्याला फक्त गोविंदाच मदत करेल. आणि लगेचच आता दहीहंडी फोडण्यासाठी घोळका जमा होताच आता अर्जुन लगबगीने त्या घोळक्यासमोर येतो आणि एकमेकांच्या खांद्यावरून वर चढत आता अर्जुन हा उंच ठिकाणी दहीहंडीच्या दिशेने आता जाऊ लागतो. अर्जुनला समजलेले असते की आपण उंचावरून प्रतिमा आत्याला बघू शकतो. आणि आता दहीहंडीच्या जवळ येताच अर्जुनने दहीहंडीचे मडके आपल्या हातात धरलेले असते आणि अर्जुनचे लक्ष मात्र प्रतिमाला शोधण्यासाठी अर्जुनचे डोळे सैरभैर इकडे तिकडे सगळीकडे शोध घेत असतात. आणि त्याच वेळेस रस्त्यावरती ते दोन गुंड अखेर प्रतिमाला मारण्यासाठी प्रतिमा समोर येतात आणि लगेचच प्रतिमाला बघताच तो गुंड त्याच्या खिशातील चाकू बाहेर काढतो आणि त्याच वेळेस आता दहीहंडीला हात लावलेल्या अर्जुनचे लक्ष आता त्या गुंडाकडे जाते आणि तो गुंड आता प्रतिमा आत्याला मारत असल्याचे बघताच आता ताबडतोब अर्जुन मोठ्याने प्रतिमा आत्या असे ओरडून त्या दहीहंडीचे मडके आपल्या हातात घेतो आणि त्या क्षणी ते मडक्याला जोराचा हिसका देऊन ते मडके फोडून तेच मडके आता खाली घेऊन येत अर्जुन आता वाघ बनून वाऱ्याच्या वेगाने तशीच दहीहंडीवरून उडी मारतो आणि त्या गुंडाकडे येतो. इकडे आता तो गुंड सायलीला चाकू मारणार एवढ्यात अर्जुन पाठीमागून येऊन त्या गुंडाच्या डोक्यात ते दहीहंडीचे मडके टाकतो आणि त्या मडके डोक्यात आदळताच तो गुंड आता खाली पडतो. तर अर्जुन आता वाघ बनून त्या गुंडांवरती तुटून पडतो आणि आता अर्जुनने त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. तेव्हा ते दोघेही तेथून पळून जातात आणि अर्जुनने आता प्रतिमाचा जीव वाचलेला असतो. इकडे आता तो गुंड प्रतिमाच्या डोक्यात चाकू मारणार एवढ्यात प्रतिमाने मोठ्याने वाचव अर्जुन असे शब्द प्रतिमाच्या तोंडातून निघालेले असतात आणि त्या क्षणी प्रतिमाची वाचा पुन्हा परत आलेली असते. इकडे आता गुंड पळून जाताच अर्जुनला प्रतिमा बोलल्याचे आता लक्षात येते आणि प्रतिमाची वाचा परत आल्यामुळे अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन त्या गर्दीतून प्रतिमाला घेऊन अखेर घरामध्ये येऊ लागतो. तर
त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये एकच मोठा धमाका उडालेला असतो आणि आता सायली जेव्हा आता प्रतिमाला मारणार इतक्या तिकडे सायलीला हॉस्पिटलमध्ये शुद्ध आलेली असते आणि मोठ्याने आई अशी हाक मारून सायली शुद्धीवर येताच आता प्रताप आणि कल्पनाला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता इकडे अर्जुनने प्रतिमाला पूर्णाईसमोर आणलेले असते. पूर्णाईला देखील खूप आनंद झालेला असतो आणि इकडे त्याच आनंदामध्ये अर्जुन प्रतिमा आत्याची वाचा परत आली आणि प्रतिमा आत्या बोलल्या हे पूर्णाईला सांगतात. पूर्णाईला आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आश्चर्य करत देवानेच आपल्या प्रतिमाची वाचा परत आणली याची पूर्णाईला खात्री झालेली असते आणि त्याचबरोबर आता इकडे प्रताप हा अर्जुनला फोन करून सायली शुद्धीवर आल्याचे सांगताच अर्जुनच्या जीवात जीव येऊन आता लगेच वाऱ्याच्या वेगाने वाघ बनून अर्जुन हॉस्पिटलमध्ये येऊ लागतो. तर आता नीतीने देवी आईच्या कृपेने एकाच वेळी दोन भयानक घटना घडून प्रतिमाची वाचा तर सायलीची शुद्ध परत आणलेली असते. तर आता मायलेकीची हृदयस्पर्शी भेट कशी होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.